श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारकाला सिद्धमुनींनी कथा सांगण्यास आरंभ केला. श्री गुरु त्रिविक्रम भारतीला म्हणाले, भस्माचे महात्म ऐक. पूर्वी कृत युगात वामदेव नावाचा मोठा ब्रह्मज्ञानी, निस्पृह, सतत संतुष्ट, अत्यंत पवित्र असा योगी जटाधारी, सर्वांगाला भस्म लावून, वाघाचे कातडे पांघरून, झाडाच्या सालीचे वस्त्र नेसून, दंडकारण्याच्या दक्षिणेकडे कौचारण्यात फिरत फिरत आला. मनुष्य मात्राचा अजिबात संस्कार नसलेला त्या निर्जन अशा ठिकाणी एक भयंकर ब्रह्म राक्षस राहत होता. वामदेवाला पाहून भुकेलेला त्या ब्रह्म राक्षसाने दात करार खात त्याच्या अंगावर झेप घेतली. त्याला पाहून महाज्ञानी वामदेव निशंक धीट मनाने एका जागी स्थिर उभा राहिला. बरे भक्ष्य सापडले म्हणून ब्रह्मराक्षसाने त्याला येऊन घट्ट पकडले. तो काय चमत्कार! वामदेवाच्या अंगाचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. दिव्य भस्माच्या प्रभावाने त्या ब्रह्मराक्षाला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याचे पाप जळून गेले. तो ब्रह्मज्ञानी, पवित्र, शांत झाला. त्याची भयंकर भूक तहान नाहीशी झाली. मुनीच्या पाया पडून तो म्हणाला, स्वामीजी, आपण परमेश्वरच आहात. मी तुम्हाला शरण आहे. माझा उद्धार करा. वामदेवाने विचारले, तू कोण आहेस? राक्षस म्हणाला, स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. त्यामध्ये मी केलेली पापे व पुण्यकर्मांचे मला चांगले स्मरण आहे. तो सांगू लागला, ऐका स्वामी वामदेवा, पहिल्या जन्मात मी यवन देशाचा दुर्जय नावाचा राजा होतो. मी दुराचारी, हत्यारा, अनेक स्त्रिया जबरदस्तीने भ्रष्ट केल्या. यथेच्छ मद्यपान करीत असे. पुढे मला अनेक व्याधी जडल्या. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. माझे मृत्यू झाला. मरणानंतर यमपुरीत हजारो वर्ष हाल सोसले. नंतर माझा प्रेतवंशात जन्म झाला. तेथे फार दुःख भोगून पुन्हा यमलोकात मला नेले. त्यानंतर वाघाचा जन्म आला. नंतर अजगर, लांडगा, गावडुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, चोरतटा, उंदीर, बुभड, हत्ती आणि हा जन्म ब्रह्मराक्षसाचा झाला. तुम्हाला पाहताच मी भूक भागविण्यासाठी आलो खरा. मी तुम्हाला धरले तो तुमच्या अंगावरील भस्माचा स्पर्श माझ्याही सर्व अंगाला झाला आणि हे सर्व जन्म आठवले. यावर वामदेव म्हणाले, साक्षात भगवान महादेव या भस्माचा लेप सर्वांगाला लावतो. एवढे या भस्माचे महत्व आहे. या संबंधिकात एक कथा ऐक. वामदेव सांगू लागले, द्रविद्र देशात एक अनाचारी, आचार भ्रष्ट ब्राह्मण होता. त्याच्या वाईट आचरणामुळे त्याच्या नातेवाईक, इष्टमित्र, जाती बांधव यांनी त्याला वाईट टाकले. त्याने एका शूद्र जातीच्या स्त्रीशी विवाह केला होता आणि दुसऱ्या भ्रष्ट स्त्रियांशी तो व्यभिचार करीत असे. पोट भरण्यासाठी चोऱ्या करीत असे. असेच एकदा चोरी करण्यासाठी शूद्राच्या स्त्रीशी व्यभिचार करण्यासाठी
व शूद्राला ठार करण्यासाठी त्याच्या घरी गेला. परंतु शूद्राशी झालेल्या झटापटीत हाच मारला गेला. शूद्राने याचे प्रेत गावाबाहेर उकरड्यावर टाकून दिले होते. तेथे एक कुत्रा बसला होता. तो नुकताच भस्माच्या ढिगाऱ्यावर लोळून आला होता. कुत्रा त्या ब्राह्मणाच्या प्रेताच्या वासाने प्रेतावर जाऊन बसला व ते खाऊ लागला. कुत्राच्या अंगाला लागलेले भस्म प्रेतावर पडले. यमदूत जेव्हा या कर्मभ्रष्ट ब्राह्मणाला मारीत यमपुरीला घेऊन जात होते तेव्हा शिवदूतांनी ब्राह्मणाच्या अंगाला लागलेले भस्म पाहिले. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला यमदूतापासून हिसकावून घेतले. यमाला हे कळताच तो शिवदूताला रागाने विचारू लागला. तेव्हा ते म्हणाले, प्रेताच्या अंगावर भस्म लागले आहे. शिवशंकराच्या आज्ञेप्रमाणे जे लोक भस्मांकित असतील, रुद्राक्ष माळ गळ्यात, कपाळी त्रिपुंड्र टीका टिळा असेल, ते लोक कितीही पापी दोषी असतील त्यांना शिवलोकी गती मिळते. वामदेव मुनींनी राक्षसाला सांगितले, भस्माचा महिमा असा आहे. राक्षस म्हणाला, मी यवन राजा असताना एक तळे बांधले आणि ते ब्राह्मणांना वापरायला दिले. त्यांच्या चरितार्थाची सोय केली. त्या पुण्यकर्माचे फळ म्हणून वामदेव तुझे चरण मला भेटले. तूच माझा उद्धार कर आणि या भस्माचा उपयोग कसा करायचा त्याचा विधी मला सांगावा. वामदेव भस्माचा महिमा सांगू लागले. हाच प्रश्न मंदिर गिरी पर्वतावर शिव पार्वती, कोटी रुद्रगण, 33 कोटी देव, सर्व देवगणांसह व ऋषीसह वैभवाने बसलेले असताना प्रत्यक्ष सनत कुमारांनी भगवान शंकरांना विचारले व शंकरांनी भस्मधारणाचा शास्त्रोक्त विधी सांगितला. शंकर म्हणाले, गोमय द्रव्य अग्नीने दग्ध करून भस्म करतात. जुन्या यज्ञस्थलाती माती भस्मात सहित लावावी. सद्योजात या मंत्राने भस्म तळहातावर घ्यावे. अग्निरीती आदी मंत्राने ते अभिमंत्रित करावे. मनस्तोके या मंत्राने ते अंगठ्याने मळावे व त्र्यंबकम या मंत्राने भाळी लावावे. त्रायुष्ये या मंत्राने कपाळ, भुजा, शरीराच्या इतर स्थानी लावावे. त्याच मंत्रांनी कपाळावर भिवयांना समांतर व भिवयान इतक्या लांबीच्या आडव्या 3 रेषा भस्माच्या काढाव्यात. मध्यमा व अनामिका या बोटांनी ते लावावे. उलट दिशेने अंगठ्याने मधली रेष काढावी. त्रिपंडाच्या देवतांची नावे ही सांगून त्यात अड म आदी ओमकाराच्या मात्रा कशा असतात. सकाळ, दुपार व संध्याकाळ या तिन्ही वेळेचे महत्व, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी, यती या सर्वांनी भस्म लावण्याची पद्धती, चारी वर्णांना भस्म लावण्याचा अधिकार या संबंधी शंकरांनी सविस्तर सांगितले. याशिवाय कोणकोणत्या पापांपासून त्रिपुंड्र धारणाने मोक्ष मिळतो, भस्म धारण केल्याने कोणत्या दिव्य लोकात गती मिळते, याचे वर्णन शंकरांनी जगताच्या हितासाठी केले. चारी पुरुषार्थ व सर्व ज्ञानाचा लाभ भस्मचारी शिवयायुज्य प्राप्त करत असतो, हे ऐकून सनत कुमार व सर्व देवदेवता, ऋषी गण यांना आनंद झाला. वामदेवांनी राक्षसाला भस्म अभिमंत्रून यथाविधी लावण्यास दिला. स्वतः मंत्र म्हटले. राक्षसाने त्रिपंडू धारण केले. राक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. तो वामदेवाला नमन करून दिव्य विमानी बसून शिवलोकात गेला. नृसिंह स्वामी म्हणाले, वामदेव हे शिवस्वरूप होते.
त्रयी रूपी दत्ताशी त्यांचे सामर्थ्य होते. जगाच्या उद्धारासाठी ते संचार करीत होते. हे त्रिविक्रमा भस्माचा त्रिपंड्रू लावण्याचा पापनाशक प्रभाव फार मोठा आहे. सिद्धमुनींनी नामधारकाला सर्व भगवान शंकर प्रणीत भस्म महात्म्य सांगितले. ते ऐकून गाणगापुरास आणखी काय झाले ते सांगा, अशी त्याने प्रार्थना केली. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी भस्म्य महात्मय श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने. पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरोपावी सविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू. ऐसे विनवी शिष्य राणा ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगतसे तया क्षणा भस्म्य महात्म्य परीयसा. श्री गुरु म्हणे त्रिविक्रमासी भस्म्य महात्म्य पुससी एकचित्त करुनी मानसी सावध होऊनी ऐकपा. पूर्वापार कृतयुगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृह दारा विवर्जुनी काम क्रोधादी त्वजुनी हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह्य मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्र जिन. ऐसे मुनी भूमंडळात नाना क्षेत्र हिंडत पावला क्रौंचारण्यात जेथे संचार राक्षसांचा. तया स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादी जीवनिक बक्षितसे परीयेसा. ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्म राक्षस अवचित गेला धावोनी भक्षावया. ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत तयासी भक्षू धावत करकराम दात खात मुख पसरोनी जवळी आला. राक्षस येता देखोनी वामदेव निशंकी मनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषित ग्रास बरवा लाधला म्हणत भक्षावया कांक्षा बहुत यवोनी धरिला अलिंगोनी. अलिंगता तयासी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनिया राक्षस झाली ब्रह्मज्ञानी जैसे लागता चिंतामणी लोह सुवर्ण होत असे. सरोवरी जैसा काक होय राजहंस अमृत पजिता मनुष्यात देवत्व होय ज्यापरी. जैशी का जांबून दात मृतिका घालिता कनक होत तैसा जाहला पुनीत योगी याचे अंग स्पर्शे. समस्त मिळती मन कामना दुर्लक्ष सत्पुरुष दर्शना स्पर्श होता गुरुचरणा पापा वेगळा होय नर. भक्ष राक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गज तुरंत मनुष्य लोक सकळ आहार करीत असे. इतके भक्षिता त्यासी न जाय भूक परीयेसी तृषाक्रांत समुद्रासी प्रशिता तृषा न जाय. ऐसा पापी राक्षस होता मुनी अंग स्पर्श गेली क्षुधा आक्रोश झाला ज्ञानी परीयेसा. राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तुची साक्षात ईश्वर. तारी तारी मुनीश्वरा बुडलो घोर सागरा उद्धरी मज दातारा जगदीश्वरा कृपा सिंधू. तब दर्शन मात्रेसी
जळून गेले पापराशी, तू कृपाळू भक्तांसी, तारी तारी गुरुराया. येणे परी मुनीश्वरास, विनवितसे ब्रह्म राक्षस, वामदेव कृपा समरस, कुसो लागला तैवेळी. वामदेव म्हणे त्यासी, तू कोण कोणाच्या वंशी, ऐशिया घोर वनासी, राहिलासी का या ठाया. ऐकोनी ऐसे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन, विनवितसे कर जोडून, एक त्रिविक्रम मुनिराया. राक्षस म्हणे तये वेळी, मज ज्ञान झाले सकळी, जाती स्मरण अंतकाळी, पूर्वापरीचे स्वामिया. तयामध्ये माझे दोष, उत्कृष्ट जन्म 25, त्यांच्या दिसतसे प्रकाश, ऐका स्वामी वामदेवा. पूर्वजन्मी 25शी, होतो राजा यवन देशी, दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. मी मारिले बहुत लोक, प्रजेसी दिधले बहुत दुःख, स्त्रिया वरिल्या अनेक, राज्यामध्ये करोनिया. वरिल्या स्त्रिया अमित, अन्य भोगिल्या नाही गणित, एक दिवस घेऊन रती सुख, पुनरपि न भोगीत येसी. एके दिवशी एकीसी, रती देऊनी त्वजितिसी, ठेवी अंतर्गृहासी, पुनरपि तेना देखे नैनी. ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले अंतर्गृहासी, माते शापिती अहर्निशी, दर्शन नेदी म्हणून. सकळ राव जिंकोनी, आणिल्या स्त्रिया धरुनी, एक दिन भोगुनी, ठेविल्या अंतर्गृहासी. जेथे स्त्रिया स्वरूप असती, बळे आणून देरती, संतोष ज्ञान येती, तया द्रव्य देऊनी आणवी, विप्र होते ते जे माझे देशी. ते जाऊनी राहिले अन्य ठायासी, मी भोगी त्यांचे स्त्रियांसी, उन्मत्तपणे परियेसा. पतिव्रता सुवासिन्या, विधवा मुख्य करुनी, त्याही भोगी उन्मत्तपणे. रजस्वाला न सांडिल्या, विवाह न होता कन्येसी, बलात्कारे भोगी त्यासी, येणे भरी समस्त देशी. उपद्रविले मदांधपणे, ब्राह्मण स्त्रिया 300, 400 क्षत्रिय विख्यात, वैश्य स्त्रिया 600, शूद्र स्त्रिया 100 जाण. 100 चंडाळिनी, 100 वरिल्या पुल्लिंदिनी, 500 स्त्रिया डोंबिणी, राजकिणी वरल्या 100चारी. असंख्यात वारवनिता, भोगिल्या म्या उन्मत्तता, तथापि माझे मन तृप्तता नाही झाली स्वामी. इतुक्या स्त्रिया भोगून तृप्त नवे माझे मन, विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्त मी. वर्तता येणे परी देखा, व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका, परराजे येऊनी ऐका, राज्य सर्व हारिले. मग जाणा आपणासी, मरण आले परियेसी, मग नेले यमापाशी, नरकामध्ये घातले. देवांची 100 वर्षे देखा, 10 वेळा फिरलो ऐका, पितरांसहित नरका. भोगिली नरक येणे परी, पुढे जन्मलो प्रेतवंशी, विरूप देह आपणासी, 100 शिश्ने अंगासी. लागली असती परियेसा, येणे परी दिव्य 100 वर्षे कष्टलो क्षुधाक्रांत, पुनः यमपंथ, नाना कष्टलो. दुजा जन्म आपणासी, व्याघ्र झालो जीव हिंसी, अजगर जन्म तृतीयेसी, चौथा झालो लांडका, 5वा जन्म आपणासी, ग्राम सुकुर परियेसी, 6वा जन्म परियेसी, सरडा होऊनी जन्मलो. 7व्या जन्मी झालो श्वान, 8वा जंबुक मतिहीन, 9वा जन्म रोही हरण,
10वा झालो ससाना देखा. मर्कट जन्म 11, सांबर झालो मी 12, मुंगूस झालो मी 13, चतुर्दश वायस पय. जन्म आपण 15, जांबुवंत झालो क्लेशी, रान कुक्कट 16, जन्म पावलो परियेसी. सप्तदश जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन, मार्जर योनी भोगून अष्टो आलो अष्टादशेसी. 19व्या जन्मासी मंडूक झालो परियेसी, कासव जन्म 20, 21व्या मत्स्य झालो. 22व्या जन्म थोर झालो तस्कर उंदीर, दिवांद झालो बधीर, उलुक झालो 23वा. जन्म 24 झालो कंजूर तामसी, 25व्या जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा. क्षुधाक्रांत अहर निर्षी, कष्ट तो मी परियेसी, निराहार अरण्यवासी, वर्ततसे स्वामिया. तुम्हा देखता अंतःकरणी, वासना झाली भक्षीर म्हणूनी, या लागी आलो धावोनी, पापरूपी आपण देखा. तुमचा अंग स्पर्श होता, जाती स्मरण आले आता, सहस्त्रजन्मीची दुष्कृतता दिसत असे स्वामिया. माते आता जन्म पुरे, तव अनुग्रहे मी तरे, धोरांधार संसार नुरे, याता यातीकडे करी. तू तारक विश्वासी, म्हणून माते भेटलासी, तव चरण महिमा ऐसी, स्पर्श होता ज्ञान झाले. भूमीवर नर असती, तैसा नवेसी तू यती, तव महिमा दिसे ख्याती, निरोपावे दातारा. महापापी दुराचारी, आपण असे वनांतरी, तव अंग स्पर्श मात्री, ज्ञाना अखिले झाले मज. कैसा महिमा तुझे अंगी, ईश्वर होशील की जगी, आम्हा उद्धारावया लागी, आलासी स्वामी वामदेवा. ऐसे म्हणता राक्षसी, वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐसी, माझे अंगी परियेसा. सर्वांग माझे भस्मांकित, तुझे अंगी लागले किंचित, त्याने झाला तुझ चेत, ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा. भस्म महिमा अपरंपार, ब्रह्मादिका अगोदर, याची कारणे ईश्वर, भूषण करी सर्वांगी. ईश्वरे वंदिले ज्या वस्तूसी, वर्णिता अशक्य आम्हासी, तोची शंकर व्योमकेशी, जाणे भस्म महिमान. तू जरी पुससी आम्हासी, सांगे न दृष्टांत परियेसी, आम्ही देखिला दृष्टीसी, अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी, आचारहीन परियेसी, सदा रत शूद्रणीसी, कर्म भ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळून विप्र जाती, त्या द्विजासी बहिष्कारिती, माता पिता दयाद गोत्री, त्यागिती त्यासी बंधू वर्ग. येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन, शूद्रीनीतेवरून होता काळ क्रमुनिया. ऐसा पापी दुराचारी, तस्कर विद्येने उदर भरी, आणि स्त्रियांशी व्यभिचार करी, उन्मत्तपणे परियेसी. वर्तता ऐसा ऐक दिवशी, गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करिता निशी, वधिले त्यासी एके शूद्रे. मग तया प्रेतासी ओढणी नेले तेच निशी, टाकिले ब्रह्मी बहिर्ग्रामेशी, अघोर स्थळी परियेसा. श्वान एकतये नगरी, बैसले होते भस्मावरी, क्षुधाक्रांत ते अवत्सरी, हिंडत गेले प्रेत घाणी. देखोनी तया प्रेतासी, श्वान गेला भक्षवयासी, प्रेतावरी बैसून हर्षी, क्षुधा निवारण करीत होता.
भस्म होते श्वान पोटी, ते लागले प्रेताच्या ललाटी, वक्षस्थळी बहुअटी, लागले भस्म परियेसा. प्राण त्यागिता द्विजवर, नेते होते यम किंकर, नाना परी करीत मार, यमपुरा नेताती. कैलासपुरीचे शिवदूत, देखोनी आले ते प्रेत, भस्म अंगी उज्ज्वलित, म्हणती याते कोणी नेले. याते योग्य शिवपुर, केवी नेताती यम किंकर, म्हणून धावती वेगवत्र, यम किंकरावर मारावया. शिवदूत येता देखोनी, यमदूत जाती पळोनी, तया द्विजाते सोडोनी, जाती आपुले यमपुरा. जाऊनी सांगती यमासी, गेलो होतो भूमीसी, आणीत होतो पापियासी, अघोर रूप करोनिया. ते देखोनी शिवदूत, धावता आले मारू म्हणत, हिरोनी घेतले प्रेत, वदित होते आम्हासी. आता आम्हा काय गती, कधी जावो ना त्या क्षिती, आम्हा शिवदूत मारिती. म्हणून विनविती यमासी, ऐकोनी दूतांचे वचन, यम निघाला कोपून, गेला त्वरे करून, शिवदूतांजवळी तो. यम म्हणे शिवदूतांसी, का मारले मम किंकरांसी, हिरोनी घेतले पापियासी, शिवपुरा केवी नेता. याचे पाप असे प्रबळ, सरित सिक्कता गणवेल, त्याहून अधिक केवळ, अघोर रूप असे देखा. नवे योग्य शिवपुरासी, न्यावया हा विमानेसी, केवी नेता मूढपणेसी, म्हणून यम कोपला. ऐकोनी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारोन, प्रेत कपाळी लांछन होते भस्म परियेसा. वक्षस्थळी भाळासी, बाहुमुळी कंकणेसी, भस्म लागता प्रेतासी, केवी आतळती दूत माझे. आम्हा आज्ञा ईश्वराची, भस्मांकित तनु ज्याची, नित्य वस्ती असे त्याची, कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी लागत प्रेतासी, केवी आतळती तव दूत, तत्काळी होतो वधित. परिधर्मे सोडिली पुढे आपल्या दूतांसी, बुद्धी सांगा तुम्ही ऐसी, ज्यावरी भस्म परियेसा, त्याते तुम्ही नाणावे. भस्मांकित नरासी, दोष न लागती परियेसी, तो योग्य होय स्वर्गासी, म्हणून सांगती शिवदूत. शिवदूतांचे वचन ऐकोन, यमधर्म गेला परतोन, आपुल्या दूत पाचारोन सांगतसे परियेसा. यम सांगे आपल्या दूता, भूमीवर जाऊनी आता, जे का असती भस्मांकित, त्याते तुम्ही नाणावे. अनेक परी दोष जरी, केले असती अपरंपारी, त्याते नाणी जे आमुच्या पुरी, त्रिपुंड्रिक नरासी. रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा, असेल तिलक त्रिपुंड्रिटिका टिळा, त्याते तुम्ही नातळा, आज्ञा असे श्री शिवाची. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा ऐसी, आम्ही लावितो भक्तीसी, देवादिका दुर्लभ. पाहे पा ईश्वर प्रीतीसी, सदा लावितो भस्मासी, ईश्वरे वंदिल्या वस्तूसी, कोण वर्णू शके सांग पा. ऐकुनी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन, उद्धरी गा जग जीवन, ईश्वर तुची वामदेवा. तव चरण मज भेटले, सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले, काही पुण्य होते केले, त्या गुणे भेटलासी. आपण पूर्वी राज्य करिता, केले पुण्य स्मरले आता, तळे बांधिले राणी तत्वता, दिली वृत्ती विप्रांसी. इतके पुण्य आपणासी, घडले होते परियेसी, वरकड केल्या दोषरासी, राज्य करिता स्वामिया.
जधी नेले यमपुरासी, यमे पुसिले चित्रगुप्तासी, माझे पुण त्या यमासी सांगितले चित्रगुप्ते. तदी माते यमधर्मे आपण सांगितले होते पुण्य, पंचविशती जन्मी जाण फळ येईल म्हणून. त्या पुण्यापासून जोडले हे तव चरण, करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु स्वामिया. या भस्माचे महिमान, लावावयाचे विधान, कवड मंत्रे अवधारण विस्तारोनी सांगपा. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूती धारण मज पुससी, सांगेल ते विस्तारेसी एक चित्त ऐकपा. पूर्वी मंदराचल पर्वती, क्रोडेंसी गेले उमापती, कोटी रुद्रगणांसहित बैसले होते वोळंगेसी. 33 कोटी देवांसहित देवेंद्र दर्शनासी येत, अग्नी वरुण देवासहित कुबेर वायू आले तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन, खेचर पन्नग विद्याधारण, किम पुरुष सिद्ध साध्य जाण, आले गृहक सभेसी. वेदाचार्य बृहस्पती, वशिष्ठ नारद तेथे येती, अर्यमादी पितर येती. आले ईश्वर वोळंगेसी, शदादी ब्रह्मा येर सकळ, आले समस्त ऋषिकुळ, उर्वश्यादी अप्सरामेय. आले ईश्वर सभेसी, चंडिकासह शक्ती देखा, आदित्यादी द्वाशशका, अष्टवसु मिळून ऐका. आले ईश्वर भेसी, अश्विनो देव परियेसी, विश्व देव मिळून द्वादशी, आले ईश्वर सभेसी. ऐक ब्रह्म राक्षसा. भूतपती महाकाल, नंदिकेश्वर महानीळ, काठीकर दोघे प्रबळ, पार्षद उभे असती. वीरभद्र संकर्षण, मणिभद्र षटकर्ण, वृकोदर देवमान्य, कुंभोदर आला तेथे. कुंभोदर मंडोदर विकटवर्ण कर्णधार, धारकेत महावीर भूतनाथ तेथे आला. भृंगीरिटी भूतनाथ, नाना रूपी गुण समस्त, नाना वर्ण मुख्य, नाना वय विशीर दूत. रुद्र गण रूप कैसी, सांगेल एक विस्तारैसी, कित्येक कृष्ण वर्ग वर्ण ऐसी, श्वेत पीत धूर्म वर्ण. हिरवे ताम्र सुवर्ण वर्ण, लोहित चित्र विचित्र जाण, मंडुकासारखे असे वदन, रुद्रगण आले तेथे. नाना आयुध शस्त्रेसी, श्वान शृगाल मुख, उष्टवदन किती ऐक, किती शरभर वैरुंडवत वदन. सिंहमुख कित्येक, किती घोर बकमुख, किती एकांसी मुख एक, दोन मुख गण देखा. चतुर्मुख किती ऐक, चतुर्भुज कित्येक, किती एक हीन मुख ऐसे तेथे गण येती. एक हस्त द्विहस्तेसी, 5-6 हस्तकेसी, पाद नाही किती एकांसी, बहुपाद किती जाणा, कर्ण नाही कित्येकांसी, एक कर्ण अभिनवेसी, बहुकर्ण परियेसी, ऐसे गण येती तेथे. कित्येकान नेत्र एक, किती 4 नेत्रमुख, कित्येक स्थूळ कुब्जक, ऐसे गण ईश्वराचे. ऐशा परीचा गणासहित बैसला शिव मूर्तिमंत, सिंहासन रत्न खचित, सप्तप्रभा वेळीचे. आरक्त एक प्रभावळी, तियेवरी रत्ने जडली, अनुपम दिसे निर्मळी, सिंहासनी परियेसा. दुसरी देखा प्रभावळी, हेमे वर्णे पिवळी, मिरवी रत्न बहाळी, सिंहासनी शंकराचे. तिसरी एक प्रभावळी, नीलवर्ण सोज्यवळी, ती असती
कुसरिली सिंहासनी ईश्वराचे. चौथी प्रभावळी रत्नखचित असे कमळी आरक्त वर्ण असे जडली सिंहासनी ईश्वराचे. वैडूर्य रक्तखचित मुक्ते जडली बहुत पाचवी प्रभावळी विख्यात सिंहासनी ईश्वराचे. सहावी जेका प्रभावळी पुष्प रागांची या वेली मुक्ता फळांची या जाळी सिंहासनी ईश्वराचे. सातवी जीका प्रभावळी अनेक रत्ने तिये जडली विश्वकर्म्यांनी निर्मिली अपूर्व देखा त्रिभुवनात. ऐशिया सिंहासनावर बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासत असे परियेसा. महाप्रळय समयासी सप्तार्ण विमळणी जैसी तैसा या श्वासोच्छवासी ईश्वर बैसला असे. भाळ नेत्र ज्वाळमाळा संवत सर्वत्विगी जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभत असे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी वासुकी दक्षिण करणी दोघांची या नैनी तेज फाकले. निळकंठ आपण नागहार आभरण सर्पांचे करी कंकण मृद्री काही त्यांची या. मेखला सूत्र सर्पांचे चर्म परिधान व्याघ्रांचे शोभा देह दर्पणाचे ऐशिया परी दिसत असे. कर्कोट कपन्याची केली नुपुरे तयाची पौर्णिमे प्रभा चंद्राची तैसा शुभ दिसत असे. म्हणोनी कर्पूर गौर म्हणती ध्यानी द्वायजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला ते सभेत. रत्नमुकुट असे शिरी नागेंद्र तो केयुरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसत असे ईश्वरू. कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पा अलंकार शोभत असे ईश्वरू. शुभ्र कमळी अर्चिल्या की चंदने असे लेपिला कर्पूर कर्दळेसी लेपिला तैसे दिसे ईश्वरू. दशभुजा ईश्वरासी एक एक आयुधेसी बैसलासे सभीसी सर्वेश्वरू शंकरू. एके हाती त्रिशूळ देखा दुसरे हाती डमरू सुरेखा येरे हाती खडगनिका शोभत असे ईश्वरू. पाणी मात्र एका हाती धनुष्य बाण कर शोभती खटांग फरश एके हाती त्रिशूळ दिके मिरवित असे. शृंगासन कमळ देखा धरिलेसे पिनाका दशभुजी दिसे निका बैसलास सभेसी. पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगेल ऐका श्रोतेजन. कलंकाविण चंद्र जैसा किंवा क्षीरफेन परियेसा भस्मभूषित रूपे तैसा दिसे मन्मथ दाहक. चंद्र सूर्याग्नी नेत्र नागहार कटीसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वरू परियेसा. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन ओठ पोवळी बैसलासे श्री शंकर. दुजे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्ण कमळेसी अपूर्व दिसत असे परियेसा. जेवी डाळिंबीचे फुल किंवा प्रभातळ विमंडळ तैसे शोभे मुख कमळ शंकराचे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशेसी गंगार्ध चंद्रशिरेसी जटाबंधन परियेसी
केले सर्पवेष्टोनिया. एकमुख दक्षिणेसी विक्राळ दाडा दारुणेसी मिरवे नीळ वर्णेसी दिसत असे शंकरू. मुखातुनी ज्वाला निगती जैसा का वेदश्रुती रूढ माळा शोभती सर्पवेष्टित परियेसा. पाचवे असे जे वदन वक्ता व्यक्त दिसे जाण साकार निराकार सुजान सगुण निर्गुण ईश्वर. सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभत असे वदन परब्रह्म वस्तु जाण सर्वेश्वर पंचमुख. कालव्याल सर्प बहुत कंठी माळा मिरवित चरण मिरवे आरक्त कमळापरी ईश्वराचे. चंद्रासारखी नखे देखा मिरविती चरणी पादुका अलंकार सर्प ऐका शोभत असे ईश्वर. व्याघ्रांबर प्रावरण सर्वांगी सर्प वेष्टन गाठी बांधिले असे जाण नागबंधे करोनिया. नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्ष रोम उभे परमार्थ लाभा लाभे भक्तजन मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर. पार्वतीचा शृंगार नाना परीचे अलंकारू मिरवित असे मनोहरू सर्वेश्वरी परियेसा. कनक चंपक गोरटी मोतियांचा हार कंठी रत्न खचित मुकुटी नागबंदी दिसत असे. नाना परीच्या पुष्प जाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियेसा. मोतियांची थोर जाळी शोभत असे मुकुटा जवळी रत्ने असती जडिली शोभा यमान दिसत असे. नासिक बरवे सरळ तेथे मिरवे मुक्ता फळ त्यावरी रत्न सोज्वळ जडले असे शोभायमान. अधरोष्ट प्रवाळ सरसी दंत पंक्ती रत्ने जैशी ऐसी माता मिरवे कैसी महामाया परियेसा. कानी तानवडी भोवया रत्न खचित मिरविलिया अलंकार महामाया ल्याई लिसे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कुचतटी शोभे निका एकांवळी रत्ने अनेका कंठी हार शोभत असे. काल व्याल सर्प थोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य त्यांचे थोर त्या सर्पांचे परियेसा. आरक्त वस्त्र नेसली जैसे डांबीळ पुष्पवेली किंवा कुमकुमे मिरविली गिरिजा माता परियेसा. बाहुदंड सरळ सुरेखा करी कंकण मुद्रिका मुक्ता कंचुकी देखा ल्याईसी से अपूर्व. चरण शोभती बरवे नुपुर युक्त स्वभावे असे पर्वतीचे ध्यान ध्यावे म्हणती देवगण समस्त. अष्टमीच्या चंद्रासरिसा मिरवे टिळक कपाळी तैसा त्रिपंड्र टिळा शुभ्र जैसा. मोतियांचा परियेसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कोण वर्णू शके पार जगन माता देवीचा. ऐसा शुभ उमे सहित बैसला से सभेत 33 कोटी परिवारात इंद्र आला वोळंगेसे. आले समस्त सुरवर देव ऋषी सनत कुमार आले तेथे वेगवक्त्र त्या ईश्वर सभेसी. सनत कुमार तये वेळी लागत असे चरण कमळी साष्टांग नमुनी भाळी विनवितसे शिवासी. जय जयाजी उमाकांता जय जयाजी विघ्न करता त्रिभुवनी तुंची दाता चतुर्विध पुरुषार्थाते. समस्त धर्म आपणासी
निरोपिले परियेसी भावार्णवी तरावयासी पापाक्षया कारणे. आणिक एक आम्हा देणे मुक्त होय अल्प गुणे. चारी पुरुषार्थ जेणे गुणे अनायसे साधिजे. एरवी सकल पुण्यासी करणे कष्ट आसामासी. इतार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया. ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोषोनी ईश्वर. सांगता झाला कर्पूर गौरव सनत कुमार मुनीसी. ईश्वर म्हणे तये वेळी ऐका हो ऋषी सकळी. धर्म घडे तत्काळी ऐसे पुण्य सांगेल. वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी. अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा. ऐकोनिया सनत कुमार कवण विधी लाविजे नर. कवण स्थानी द्रव्य पद परिकर शक्ती कवण देवता असे. कवण कर्तृत्व ही प्रमाण कवण मंत्र लाविजे आपण. सांगा स्वामी विस्तारोन म्हणोनी चरणी लागला. ऐसी विनंती ऐकूनी सांगे शुभ विस्तारोनी. गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परियेसी. पुरातन यज्ञस्थानी जी असेल मेदिनी. पुण्य बहुत लाविता क्षणी तेथील भस्म परियेसा. सदो जातादी मंत्रेसी ध्यावे भस्म तळहस्तासी. अभिमंत्रावे भस्मासी अग्निरीती कारानिया. मानस्तोक्येती मंत्रेसी समर्दावे अंगुष्ठेसी. त्र्यंबकादि मंत्रेसी श्री लाविजे परियेसा. त्रायुषती मंत्रेसी लाविते ललाट भुजांसी. त्याची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे. मध्यांगुष्ट अनामिका गुलिसी लाविजे प्रथम ललाटासी. प्रतिलोभ अंगुष्ठेसी मध्यरेखा काढीजे. त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परिकारी. एक एक रेषा विस्तारी सांगेल ऐक एक चित्ते. तीन रेषा स्थानी स्थाळी लावावे त्याच मंत्रानी. अधिक न लाविजे ब्रुहा हुनी भ्रुसमान लाविजे. नवदेवता विख्यातेसी आहेत एक एक रेखेसी. आकार गार्ह्य पत्यासी भूरात्मा रजोगुण ऋग्वेद आणि क्रियाशक्ती. प्रातसवन असे ख्याती महादेव देव म्हणती. प्रथम रेखेचा येणे परी दुसऱ्या रेखेच्या देवता सांगेल ऐसे विस्तारता. उकार दक्षिण अग्नी देवता नभसत्व जाणीजे. यजुर्वेद म्हणती त्यासी मध्या दिन सवन परियेसी. इच्छाशक्ती अंतरात्म्यासी महेश्वर देवता जाण. तिजी रेखा मधिलेसी मकार आह्वानिया परियेसी. परमात्मा प्रकृतीसी ज्ञानशक्ती तयासी. तृतीय सवन त्यासी अधिदेवता इंद्र त्यासी शिवशक्ती निर्धारेसी. तीन रेखा येणे परी ऐसे नामस्कारोनी. त्रिपुंड्र लाविजे भस्मेत करोनी महेश्वराजी प्रीती म्हणोनी. वेदशास्त्रे वाणानिती वाखानिती ब्रह्मचारी गृहस्थासी. वानप्रस्थ यतीश्वरासी समस्त लाविजे हर्षी. भस्मांकित त्रिपुंड्रो मुक्ती काम जे लाविती. त्यासी नाही पुनरावृत्ती. जे जे मनी संकल्पिती लाभिती चारी पुरुषार्थ. क्षत्रिय वैश्य क्षूद्र त्रिविधांसी. गोहत्यादी पातकी यांसी. वीर हत्यादी आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित. महापातकी आपण उपपातक करी जाण. भस्म लाविता तत्क्षण
पुण्यात्मा तो होय. विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविता भक्तांसी, त्यांसी महिमा अपारेसी, वंद्य होई देवलोकी. नेने जरी मंत्राविधी, तेने लाविजे भाव बुद्धी, त्याचा महिमा अपार निधी, एक चित्ते परियेसा. परद्रव्यापहार देखा, परस्त्री गमन ऐका, ऐसे पापी परनिंदका, तोही पावन होय जाणा. परक्षेत्र हरण देखा, पर पीडन करी जो का, सस्य आराम तोडी पातका, तोही होय पुनीत. दहन केले गृहासी, असत्यवादी परियेसी, पैशून्यपण पापी आसी, वेद विक्रय पापी जाण. कुट साक्षी वृत्ती त्यागी, कौटिल्य करी पोटा लागी, ऐसी पापे सदा भोगी, तोही होय पुनीत. गाई भूमी हिरण्य दान, महिषी तीळ कंबळ दान, घेतले असेल वस्त्रान्न, तोही पुनीत परियेसा. धान्य दान जिला दिदान, जो घेई नीचापासून, त्याने करणे भस्मा धारण, तोही पुनीत होय जाण. कन्या विधवा अन्य स्त्रियेसी, घडला संग जयासी, अनुतप्त होऊन परियेसी, भस्म लाविता पुनीत. दासी वैश्या भुजगणेसी, वृषलस्त्री रजस्वलेसी, केले असेल जो का दोषी, तोही पुनीत होय जाण. रसमास लवणादिका, केला असेल विक्रय देखा, पुनीत होय भस्म संपर्का, त्रिपुंड्र लाविता परियेसा. जाणूनी अथवा अज्ञानता पापे घडली असंख्याता, पवित्रत्व भस्म लाविता, पुण्यात्मा होय जाणा. नाशील सर्व पापांसी, भस्म महिमा आहे ऐसी, शिवनिंदक पापियासी, नरक भोग परियेसा. शिवद्रव्या पहारिल्यासी, निंदा करी शिवभक्तासी, नवे निष्कृती त्यासी, पापा वेगळा नोहे जाण. रुद्राक्ष माळा ज्यांच्या गळा, लाविला त्रिपुंड्र भाळा, अन्य जाती होय केवळा, तोही पूज्य तिही लोकी. जातुकी तीर्थे भूमीवरी, अस्ति क्षेत्रे नाना परी, स्नान केले पुण्य सरी, भस्म लाविता परियेसा. मंत्र अस्ति कोटी शत, पंचाक्षरादी विख्यात, अनंत अगम्य असे मंत्र, जापिले फळ भस्मांकिता. इहलोकी अखिल सुख होय आपण शतायुष, व्याधी न होय शरीरास, भस्म लाविता परियेसा. पूर्व जन्म सहस्त्रांती आणि कही बहुती, भस्म धारणे पापे जाती, 42 वंशादी. अष्टैश्वर्य नरासी, दिव्य शरीर तेजोपरी, तेजो राशी, ज्ञान होय भरवशी, देहांती मुक्ता होईल. बैसोनिया विमानी, दिव्य स्त्रिया यवोनी, सेवा करीती येणे गुणी, घेऊनी जाती सर्वांगासी स्वर्गासी. विद्याधर सिद्धजन, गंधर्वादी देवगण, इंद्रादी लोकपाल जाण, वंदिती सर्व तयासी. अनंत काळ तया स्थानी, सुखे असती संतोषोनी, मग जाय तेथोनी ब्रह्मलोकी शाश्वत. एक शत कल्पवरी, राहती ब्रह्मलोकी स्थिरी, तेथोनी जाती वैकुंठ परी, विष्णु लोकी परियेसा. 3 ब्रह्म कल्पवरी, राहती नर वैकुंठपुरी, मग पावती कैलास शिखरी, अक्षय काळ तेथे राहती. शिव सायुज्य होय तयासी, संदेह सोडोनी मानसी, लावावे त्रिपुंड्रू ब्रह्मासी भस्मासी, सनत कुमाराधिक ऋषी सकळ. वेदशास्त्र उपनिषदात, सार पाहिले पुराणात, चतुर्विध पुरुषार्थ, भस्म धारणे होय जाणा.
ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले शिवे विस्तारून, म्हणून लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारादी ऋषीश्वर. सांगोनिया सनत कुमारासी ईश्वर गेले कैलासासी, सनत कुमार महाऋषी गेला ब्रह्मलोका प्रती. वामदेव महामुनी सांगिती ऐसे विस्तारोनी, ब्रह्म राक्षसे संतोषोनी नमन केले चरणासी. वामदेव म्हणे राक्षसासी भस्म महिमा आहे ऐशी, माझी या अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशिले. ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोनिया भस्मासी, देता झाला राक्षसासी वामदेव ते वेळी. ब्रह्म राक्षस त्यावेळी लाविता त्रिपुंड्रक कपाळी, दिव्य देह झाला बळी तेजोन्मूर्ती परियेसा. दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी, आनंद रूपे झाला परियेसी ब्रह्म राक्षस तये वेळी. नमन करुनी योगी यासी केली प्रदक्षिणा भक्तीसी, विमान आले तत्क्षणेसी सूर्य संकाश परियेसा. दिव्य विमानी बैसवोनी स्वर्गी नेला तेच क्षणी, वामदेव महामुनी परमलोक तया दिदला. वामदेव महादेव मनुष्य रूप तसे स्वभाव, प्रत्यक्ष तो शांभव भक्ता तारू हिंडत असे. त्रैमूर्तीचा अवतार वामदेव सर्वस्वरू करावया जगताधारू, जगदुद्धारू हिंडत होता भूमीवर भस्म महात्मय असे थोरू. विशेष हस्तस्पर्श गुरु ब्रह्म राक्षस पावला पारू, उद्धार झाला तयाचा. समस्त मंत्र असती गुरुविना साध्य न होती, वेदशास्त्रे वाखाणिती नसती तत्व गुरु परम. सूत म्हणे ऋषींस्वरासी भस्मी महिमा आहे ऐसी, गुरु हस्ते आहे विशेषी तस्माद गुरु तारक. येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी, त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवळी माथा ठेवी. नमन करुनी श्री गुरुसी निघाले आपुल्या स्थानासी, झाले ज्ञान तयासी गुरुचेनी उपदेशे. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, ऐक शिष्य नामकरणी भक्ती भावे करोनिया. म्हणोनिया सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, भक्ती भावे ऐकती नर चारी पुरुषार्थ पावती. इति श्री गुरुचरित्रामृत भस्म महिमा विख्यात, वामदेव कृपावंत होऊनी राक्षस उद्धारिल्या. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्यो पाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 39 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 29 समाप्त. श्री स्वामी समर्थ.